यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर, माणिकराव ठाकरे तसंच शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती सुद्धा होती। महाविकास आघाडीच्या पाठबळावर विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी या उमेदवारांनी आणि नेत्यांनी व्यक्त केलाय। विधान परिषद निवडणुकीमध्ये आता राजकीय चुरस वाढण्याची चिन्ह आहेत। तर भंडारा गोंदियामधली बातमी पाहूया। भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर हे रिंगणात आहेत। काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत। दोन्ही पक्षांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मी आताच आमच्या सगळ्या काँग्रेसच्या आणि आमच्या अलायन्सच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की माजी आमदार दिलीप बनसोड हे आमचे काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि प्रफुल्ल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर हे त्याला सपोर्टमध्ये फॉर्म भरणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं आमचे विरोधी पक्षाची लोक अपप्रचार करायला सुरुवात केली, दबाव तंत्राचा वापर सुरू केला, मसल पॉवरचा उपयोग सुरू केला, हे भंडारा गोंदिया जिल्ह्यातली लोक त्याला एक्सेप्ट करणार नाही। आज आम्ही गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदकरिता जी जागा भरायची आहे, महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या आज नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि या महायुतीच्या आमच्या उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही।